कोकणकरांचं श्रद्धास्थान, हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी आंगणेवाडीची आई भराडी देवीचा जत्रोत्सवाला आजपासून सुरुवात। प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। रात्री देवीला प्रत्येक आंगणे कुटुंबियांकडून नैवेद्याचे ताट मंदिरात नेले जाते। देवीला नैवेद्य अर्पण झाल्यावर भराडी मातेच्या संपूर्ण परिसरातील घरांमध्ये सगळ्या भाविकांना देखील जेवायला वाढले जाते। भोपळ्याची भाजी वापरून तांदळाचे पिठापासून बनवलेले वडे हे या जेवणातील मुख्य आणि प्रसिद्ध असा पदार्थ आहे। आंगणे कुटुंबियांकडून दर्शनासाठी भाविकांच्या रांगामध्ये यंदाही सुंदर नियोजन पाहायला मिळालं। त्यामुळे पोलिसांना देखील गर्दी आटोक्यात आणण्यात यश आले। विविध राजकीय पक्ष नेते आणि पदाधिकारी यांनी सुद्धा मोठ्या भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले। कोकणातील सर्वात मोठी जत्रा आई भराडी देवीची आंगणेवाडी जत्रा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची संपूर्ण प्रशासन यंत्रणा जत्रेच्या सुरुवातीपासून ते अगदी जत्रा संपेपर्यंत सज्ज असते। या वर्षी देखील प्रतिवर्षाप्रमाणे लाखो भाविक जत्रेमध्ये सामील झाले आहेत। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील आईचे मनोभावे दर्शन घेतले। त्यानंतर येथील आंगणेवाडी व्यवस्थापन समितीशी चर्चाही केली। थोर दशावतार कलाकार तुकाराम गावडे आणि सहकलाकार यांचा आंगणे कुटुंबियांकडून सत्कार करण्यात आला। यात्रोत्सवासाठी जादा एसटी बसेस मुंबई, पुणेसह अन्य ठिकाणाहून सोडल्या जातात। यात्रा परिसरात प्रशासनाकडून जादा पोलीस बंदोबस्त, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे। आई ग्रुप सिंधुदुर्ग आणि कोकण आधार प्रतिष्ठान यांच्यातर्फे जत्रोत्सवामध्ये मोफत अल्पोपहार आणि कोल्ड्रिंक्सचे वाटप करण्यात आले। मागील 3 वर्षेपासून त्यांची ही सेवा अविरत चालू आहे। जाणून घेऊया। दक्षिणची काशी समजली जाणारी आई भराडी देवीचा जत्रोत्सव आहे आणि त्या निमित्ताने असंख्य लाखो भाविक या जत्रोत्सवासाठी आलेले आहेत। तर आपल्या आई ग्रुप आणि कोकण आधार प्रतिष्ठान या ग्रुपच्या माध्यमातून येथे अल्पोपहाराची सोय केलेली आहे। तर आपल्या या प्रयोजनाबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल? मागील 3 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो। अल्पोपहाराचा हे 3रे वर्ष आहे। शिवसेना दिवाशर आई ग्रुप कोकण आधार प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही मागील 3 वर्षापासून हा कार्यक्रम नियोजित राबवत आहोत। यामध्ये तुम्हाला भाविकांचा कशा प्रकारे प्रतिसाद लाभलेला आहे? भाविकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद लाभलेला आहे। सकाळी 8:30-9 वाजल्यापासून हे अल्पोपहाराचा कार्यक्रम चालू आहे। दरवर्षी कांदेपोळे भात अल्पोपहार असतो, काही वेगवेगळ्या प्रकारे अल्पोपहाराची वेगवेगळ्या प्रकारचे असते। गेल्या वर्षी जेवणाचा कार्यक्रम होता, यावर्षी कांदेपोळ्याचा आहे। त्याच्या आदल्या वर्षी पण नाश्त्याचाच होता। ते सर्व 3रं वर्ष आहे। आणि साधारण ह्याची खर्चाची जी बाजू आहे, खर्चाचं आयोजन तुम्ही कशा प्रकारे करता? खर्चाची बाजू आहे ती दिवाशरचे दिवाळीमधील समाजसेवक उमेश पाटील आणि ते सर्व हा खर्च करतात। आणि त्यांच्यासोबत तुमच्या प्रतिष्ठान आणि सहकारी आणि कोकण आधार प्रतिष्ठानचे सर्व सहकारी त्यांच्यासोबत असतात। रमाकांत मडे साहेब, दिवा ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मडे साहेब यांचं सुद्धा सहकारी या कार्यक्रमाला असतं। उमेश भगत आहेत, रमाकांत मडे साहेब आहेत, त्यांचं सुद्धा सहकार्य या कार्यक्रमाला असतं। नक्कीच तुमच्या या उपक्रमासाठी आई भराडी देवी तुम्हाला सुयश देव आणि आमच्या लोकनिर्जा न्यूज चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। आंगणे कुटुंबीय मंडळ यासोबत ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासन, शासकीय यंत्रणा, मंत्री, खासदार, आमदार, सेवाभावी संस्था यांनी उत्तम सोयी सुविधांचे नियोजन केले आहे।